तुमच्या हातातला हा मोबाईल फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी नाही, तो तुमच्यासाठी कमाईचं मशीनही बनू शकतो. आणि हो, तेही तुमच्या हातातला मोबाईल वापरूनच. नमस्कार मंडळी, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. तुम्ही दिवसभर घरासाठी किती काम करता? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वयंपाक, मुलं, घर, कपडे, पाहुणे सगळं सांभाळता. पण महिन्याच्या शेवटी जेव्हा पैशांचा विषय निघतो तेव्हा मनात कधीतरी असा विचार येतोच ना, की माझ्याही हातात स्वतःचे पैसे असते तर. कदाचित तुम्ही हा विचार अनेक वेळा केला असेल, पण लगेच दुसरा विचार येतो, माझ्याकडे भांडवल नाही, दुकान नाही, बाहेर जाणं मला शक्य नाही, मग मी काय करू? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्की येत असेल. तर मैत्रिणींनो, जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी आज सांगणार आहे असे 50 व्यवसाय, असे 50 मार्ग जे तुम्ही घरबसल्याही कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करू शकता. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजकाल नोकरी मिळणं कठीण आहे, पण इंटरनेटमुळं व्यवसाय सुरू करणं खूप सोपं. पूर्वी दुकान लागत होतं, आज फक्त मोबाईल आणि मेहनत पुरेशी आहे. मग चला एक व्यवसाय आपण समजून घेऊया. तर पहिला आहे, जर तुम्हाला शिवणकाम येत असेल तर तुमच्याकडे कमाईचं सोन्याचं दार आधीपासूनच आहे. आजही लोक चांगल्या टेलरच्या शोधात असतात. ब्लाऊज, बेबी फ्रॉक, कुर्ती, पिकोफॉल, पडदे, कुशन कव्हर अशा कितीतरी गोष्टी तुम्ही घरातून शिवू शकता. एक समाधानी ग्राहक 10 नवीन ग्राहक घेऊन येतो, आणि तेही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. फक्त तुमच्या मोबाईलवरती आणि एका क्लिकवरती तुमचं मार्केटिंग तुम्ही करू शकता. दुसरा आहे बेबी फ्रॉक. आजकाल प्रत्येक आईला तिच्या बाळासाठी वेगळा ड्रेस हवा असतो. जर तुम्ही सुंदर डिझाईन तयार केली तर सोशल मीडियावरच तुमच्या ऑर्डर्स यायला सुरुवात होईल. खण ड्रेस. महाराष्ट्रात खण कापडाची क्रेज पुन्हा वाढत आहे. फ्रॉक, खण पर्स, खण बॅग इत्यादी तुम्ही सणासुदीला याची मोठी मागणी असते, तर ते पण बनवून तुम्ही ऑनलाईन सेल करू शकता. केक आणि बेकिंग. जर लोक तुमच्या हातच्या केकचं कौतुक करत असतील तर त्यांचं कौतुक फॅब्रिक बॅग बनवणे, स्क्रंची आणि हेअर ॲक्सेसरीज बनवणे, मेहंदी सेवा, ब्युटी पार्लर, घरगुती डब्बे, केक आणि बेकिंग, पापड तयार करणे, लोणची बनवणे, मसाले तयार करून विकणे, चटणी बनवणे, अगरबत्त्या तयार करणे, मेणबत्त्या तयार करणे, साबण तयार करणे, हँडमेड दागिने बनवणे, राखी तयार करणे, दिवे आणि तोरण बनवणे, गिफ्ट हॅम्पर तयार करणे, भरतकाम, एम्ब्रॉयडरी, विणकाम, ऑनलाईन ट्युशन, योगा क्लासेस, डान्स क्लासेस इन ऑनलाईन फॉर्म, संगीत शिकवणे, म्युझिक, यूट्यूब चॅनल सुरू करणे, ब्लॉग लिहिणे, ॲफिलिएट मार्केटिंग करणे, फ्रीलान्स कंटेंट रायटिंग करणे, ग्राफिक डिझाईन बनवणे, व्हिडिओ एडिटिंग करणे, सोशल मीडिया मॅनेजमेंट पाहणे, ॲज अ सोशल मीडिया मॅनेजर, डेटा एंट्री, व्हर्च्युअल असिस्टंट, AI वापरून कंटेंट तयार करणे, प्रिंट ऑन डिमांड बनवणे, ड्रॉप शिपिंग, ई बुक विकणे, ऑनलाईन कोर्स तयार करणे, डिजिटल टेम्पलेट्स बनवणे आणि त्या विकणे, ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती विक्री करणे, मीशो रिसेलिंग, हस्तकला वस्तू विकणे, हँडमेड ज्या वस्तू असतात त्या विकणे घरी बनवून, रोपांची विक्री, घरगुती चॉकलेट बनवणे, सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक उत्पादने विकणे,
पाळीव प्राण्यांचे खाद्य आणि ॲक्सेसरीज विकणे, लग्न किंवा वाढदिवसासाठी डेकोरेशन वस्तू भाड्याने देणे किंवा मॅनेजमेंट पाहणे, मोबाईल कव्हर किंवा गिफ्ट प्रिंटिंग व्यवसाय, घरगुती किराणा किंवा स्नॅक पॅकिंग व्यवसाय. तर मैत्रिणींनो, हे सर्व व्यवसाय कमी गुंतवणुकीत किंवा शून्य गुंतवणुकीत सुरू करता येतात. यापैकी अनेक व्यवसाय महिलांसाठी, गृहिणींसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीसोबत पार्ट टाइम करण्यासाठीही योग्य आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची माहिती घेऊन भेटूया. तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती, यापैकी तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती डीप माहिती हवी आहे ते मला नक्की सांगा, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत व्यवसाय उभा करण्याच्या गोष्टी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.